नमस्कार. धम्मपदाच्या या विशेष विवेचनात आपलं स्वागत आहे. आज आपण सुमारे 2500 वर्षांपूर्वीच्या काही गाथांमध्ये डुबकी मारणार आहोत. पण हा फक्त एक ऐतिहासिक अभ्यास नाहीये. ही शिकवण आजच्या धावपळीच्या, गोंधळाच्या जीवनातही तितकीच किंबहुना जास्तच प्रासंगिक कशी आहे हे आपण अनुभवणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा प्रवास, प्राचीन ज्ञानापासून ते आपल्या मनातील स्पष्टतेपर्यंत. बघा, ही एक ओळ, पण यात संपूर्ण मार्गाचं सार दडलेलं आहे. हेच आपल्या आजच्या विवेचनाचं केंद्रस्थान आहे. अकुशल म्हणजे मनाला अंधारात नेणाऱ्या गोष्टी सोडून, कुशल म्हणजे मनाला प्रकाशाकडे नेणाऱ्या गोष्टींची जोपासना करणं. हा एक प्रवास आहे, गोंधळातून स्पष्टतेकडे, अज्ञानातून प्रज्ञेकडे जाण्याचा. ही केवळ एक तात्विक चर्चा नाही, तर हे आपल्या मनाच्या परिवर्तनाचं, त्याला शुद्ध आणि तेजस्वी बनवण्याचं एक प्रत्यक्ष मार्गदर्शन आहे. चला, माझ्यासोबत एक कल्पना करा. श्रावस्तीमधील जेतवन विहाराबाहेरचं दृश्य आहे. पावसाळ्याचे 3 महिने नुकतेच संपले आहेत. आकाशातले दाट ढग विरून गेलेत आणि पावसानंतरच्या ओल्या मातीचा एक मंद सुगंध कोसल राज्याच्या हवेत भरून राहिलाय. दूरदूरच्या प्रदेशांतून 500 भिक्खूंचा एक संघ भगवी वस्त्र परिधान करून कित्येक मैलांचा प्रवास करत जेतवनाकडे येतोय. त्यांचे पाय धुळीने माखले आहेत, शरीर ठकलेलं आहे, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण ओढ आहे. आपल्या गुरुला, तथागतांना भेटण्याची आस आहे. हे भिक्खू फक्त शारीरिक थकवा घेऊन चालत नाहीयेत. त्यांच्यासोबत अनेक महिन्यांच्या साधनेचं, त्यांच्या मनातील द्वंद्वाचं ओझं आहे. त्यांच्या मनात असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं त्यांना अजून सापडलेली नाहीयेत. ध्यान करताना मन सारखं का भरकटतं? साधनेत येणारे हे अडथळे नेमके कसे दूर करायचे? मनावर हे जे विकार परत परत हल्ला करतात, त्यांच्यावर विजय कसा मिळवायचा? या न विचारलेल्या प्रश्नांनी त्यांचं मन जड झालंय. आणि अखेर ते जेतवनात पोहोचतात. विहाराच्या परिसरात प्रवेश करताच धूप आणि पारिजातकाच्या फुलांचा एक पवित्र सुगंध त्यांचं स्वागत करतो. कोसलच्या दुपारच्या उन्हाची सोनेरी किरणं उंच वृक्षांच्या पानांमधून हळुवारपणे झिरपत आहेत. पण या सगळ्यापेक्षाही अधिक प्रभावी आहे ती तिथली अथांग निखळ शांतता. बुद्धांच्या केवळ उपस्थितीने निर्माण झालेली ती करुणामय निश्चलता. त्या शांततेतच जणू त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे हे त्यांना अंतर्मनातून कुठेतरी जाणवतंय. कण्हं धम्मं विप्पहाय सुक्कं भावेत पंडितो ओका अनोकमं आगम्य विवेके यत्र दूरमम. इथे बुद्ध 2 मार्गांबद्दल बोलत आहेत. एक आहे कण्हं धम्मम म्हणजे काळा मार्ग, अकुशल मानसिक अवस्था जसं की राग, द्वेष, लोभ. आणि दुसरा आहे सुक्कम धम्मम म्हणजे उज्ज्वल मार्ग, कुशल मानसिक अवस्था जसं की करुणा, मैत्री, समाधान. आणि घरातून बेघर होणे याचा अर्थ फक्त भौतिक घराचा त्याग नाही, तर आपल्या आसक्ती आणि सवयींच्या मानसिक घराला सोडणं आहे, ज्याच्या 4 भिंतीत आपण स्वतःला सुरक्षित समजत असतो. या गाथेतील विवेके हा शब्द खूप खोल आहे. त्याचे 3 स्तर आहेत. पहिला स्तर आहे भौतिक एकांत, जिथे आपण जगाच्या धावपळीपासून, कोलाहलापासून दूर जातो. दुसरा अधिक सूक्ष्म स्तर आहे मानसिक अलिप्तता, जिथे मनात विचार येऊनही आपण त्यात वाहत जात नाही, त्यांना फक्त साक्षीभावाने पाहतो. आणि तिसरा सर्वोच्च स्तर आहे निब्बाण, जिथे तृष्णेचा, वासनांचा आंतरिक कोलाहल पूर्णपणे शांत होतो आणि प्रज्ञेचा सूर्योदय होतो. हा तो एकांत आहे जिथे रमणे कठीण आहे, कारण तिथे आपलं जुनं अहंकारी मी पण हळूहळू विरघळून जातं. तत्राभिरतिमिच्छय्य हित्वा कामे अकिंचनो परियोदपेयत्तानं चित्तक्लेशेहि पंडितो. बुद्ध इथे एका दुर्लभ आनंदाबद्दल बोलत आहेत. हा आनंद इंद्रिय सुखांच्या पलीकडचा आहे. बघा, इंद्रिय सुख ही क्षणिक असतात. ती मिळवण्यासाठी आपल्याला सतत धडपड करावी लागते आणि ती संपल्यावर दुःख देतात. पण हा जो दुर्लभ आनंद आहे तो शांती, समाधान आणि निर्मळतेतून मिळतो. तो बाहेरून येत नाही, तर आपल्या आतूनच उगम पावतो. आणि त्यासाठी मनाला विकारांपासून म्हणजे चित्ताच्या मळापासून स्वच्छ करण्याची गरज आहे. अकिंचनो ही एक खूप सुंदर संकल्पना आहे. याचा अर्थ फक्त वस्तूंचा अभाव नाही, तर मानसिक मालकी हक्काचा, चिकटून राहण्याच्या वृत्तीचा अभाव आहे. माझे विचार, माझा राग, माझी प्रतिष्ठा, माझी मतं या चिकटून राहण्याला सोडणं म्हणजे अकिंचनो होणं. विचार करा, जेव्हा आपण हे सगळं मानसिक ओझं खाली ठेवतो, तेव्हा जो हलकेपणा, जे स्वातंत्र्य अनुभवता येतं, तेच खरं मानसिक ऐश्वर्य आहे.
ये संबोधि अंगेषु सम्माचित्तं सुभावितं आदानपटि निस्सग्गे अनुपादाय ये रता क्षीणासवजुतिमन्तो ते लोके परिनिब्बुता. आणि हेच या संपूर्ण मार्गाचं अंतिम ध्येय आणि फळ आहे, जे संबोधी अंग म्हणजेच ज्ञानाचे 7 घटक आपल्या मनात पूर्णपणे विकसित करतात. ते क्षीणास्वा होतात, म्हणजेच त्यांचे सर्व विकार, सर्व आसक्ती मुळापासून नष्ट होते. ते जुतिमंत होतात, म्हणजे त्यांच्या आतून प्रज्ञेचा प्रकाश फाकतो, ते तेजस्वी बनतात. आणि शेवटी ते परिनिब्बुता होतात, म्हणजेच त्यांच्या मनातील आसक्तीची आग पूर्णपणे विझून जाते आणि ते ह्याच जीवनात, ह्याच जगात परम शांतीला प्राप्त होतात. तर आता आपण या गाथांमधील व्यावहारिक मानसशास्त्राच्या अगदी मुळाशी जाऊया. बुद्धांनी ज्या काळ्या धम्मांबद्दल किंवा चित्ताच्या माळाबद्दल सांगितलं ते नेमकं आहेत तरी काय? पाली भाषेत त्यांना पंचनिवरण किंवा मनाचे 5 अडथळे असं म्हटलं जातं. हे अडथळे म्हणजे काहीतरी बाहेरून आलेले शत्रू नाहीत, ते आपल्याच मनात कमी अधिक प्रमाणात असतात आणि ते आपल्या सत्याला पाहण्याच्या दृष्टीला, आपल्या प्रज्ञेला एका धुक्यासारखे झाकोळून टाकतात. हे आहेत ते 5 प्रमुख अडथळे. कामेच्छा म्हणजे इंद्रिय सुखांची तीव्र ओढ. द्वेष म्हणजे राग, तिरस्कार आणि वैरभाव. आळस आणि सुस्ती, ज्यामुळे आपलं मन आणि शरीर दोन्ही जड आणि निष्क्रिय बनतात. अस्वस्थता आणि चिंता, ज्यात आपलं मन सतत भूतकाळातल्या चुका आणि भविष्यातल्या काळजीमध्ये हेलकावे खात राहतं. आणि संशय, ज्यामुळे योग्य अयोग्य याबद्दल निर्णय घेता येत नाही आणि आपल्या मार्गावरचा विश्वास डळमळीत होतो. बुद्धांनी हे अडथळे समजावून सांगण्यासाठी पाण्याची एक अप्रतिम आणि अतिशय प्रभावी उपमा वापरली आहे. ते म्हणतात की आपलं मूळ मन हे शांत आणि स्वच्छ पाण्यासारखं आहे, ज्यात आपण आपलं प्रतिबिंब स्पष्टपणे पाहू शकतो. पण जेव्हा कामेच्छा मनात येते तेव्हा ते पाणी अनेक रंगांनी मिसळल्यासारखं होतं, काहीच स्पष्ट दिसत नाही. द्वेषाने ते पाणी अक्षरशः उकळू लागतं. आळसाने त्यावर शेवाळाचा जाड थर जमतो. चिंतेने ते वाऱ्याने खवळलेल्या लाटांसारखं होतं आणि संशयाने ते गढूळ आणि चिखलमय बनतं. या 5ही अवस्थांमध्ये आपण स्वतःला किंवा वास्तवाला जसं आहे तसं पाहूच शकत नाही. ठीक आहे, तर ही समस्या आहे. हे 5 अडथळे आपलं मन गढूळ करतात. मग यावर उपाय काय? हे पाणी पुन्हा स्वच्छ कसं करायचं? यासाठी बुद्धांनी काळ्या धम्मांवर मात करण्यासाठी उजळ धम्म सांगितले आहेत. त्यांना सप्तबोधझंग किंवा ज्ञानाचे 7 घटक म्हणतात. हे केवळ काही अमूर्त गुण नाहीत, तर मनाची मशागत करण्यासाठी, त्याला शुद्ध आणि तेजस्वी बनवण्यासाठीची ही प्रत्यक्ष साधनं आहेत. ही आपल्या मनात सुप्तावस्थेत असलेली बीजं आहेत, ज्यांना आपल्याला जाणीवपूर्वक खतपाणी घालून जोपासायचं आहे. हे आहेत ते 7 घटक. स्मृती म्हणजे वर्तमानात काय घडतंय याबद्दल पूर्णपणे जागरूक राहणे. धम्मविचय म्हणजे सत्याचे, वास्तवाचे निष्पक्षपणे अन्वेषण करणे. वीर्य म्हणजे कुशल गोष्टींसाठी प्रयत्न करण्याची सकारात्मक ऊर्जा. प्रीती म्हणजे एक निरामय, अहेतुकी आनंद. प्रशांती म्हणजे मन आणि शरीराची खोलवरची शांतता. समाधी म्हणजे मनाची अविचल एकाग्रता. आणि उपेक्षा म्हणजे सुखदुःखात विचलित न होता मनाचा समतोल राखण्याची वृत्ती. चला, आता या प्राचीन ज्ञानाला आजच्या जीवनात लागू करून पाहूया. कल्पना करा की आपल्या कामाच्या ठिकाणी सतत नकारात्मकता, चहाडी आणि राजकारण सुरू असतं. सहकारी एकमेकांबद्दल वाईट बोलतात आणि वातावरण नेहमीच तणावपूर्ण असतं. रोज अशा वातावरणात काम करणं म्हणजे एक मानसिक लढाईच असते, नाही का? अशा परिस्थितीत मनात राग, चीड आणि द्वेष निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. हा द्वेष म्हणजेच व्यापाद नावाचा अडथळा, जो आपल्या मनाच्या पाण्याला सतत उकळवत ठेवतो आणि आपली सगळी सकारात्मक ऊर्जा जाळून टाकतो. मग यावर या शिकवणीनुसार मात कशी करायची? इथे ज्ञानाचे 2 घटक, 2 उजळ धम्म खूप उपयोगी पडतात. एक म्हणजे उपेक्षा किंवा समता. याचा अर्थ उदासीनता नाही, तर लोकांच्या वागण्याने स्वतःला भावनिकदृष्ट्या अस्थिर होऊ न देणं. आणि दुसरी म्हणजे सती किंवा स्मृती. जेव्हा मनात राग येतो तेव्हा मी रागावलो आहे असं न मानता, मनात रागाची भावना निर्माण झाली आहे हे साक्षी भावाने पाहणे. ही भावना येते आणि जाते, मी ती भावना नाही.
हा सराव आपला आंतरिक संतुलन टिकवून ठेवतो. आता दुसरा प्रसंग पाहूया, जो आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलवर सतत येणारे नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचा न संपणारा प्रवाह आणि माहितीचा भडीमार यामुळे आपलं मन सतत अस्वस्थ, विचलित आणि तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेलं राहतं. आपण कोणत्याही एका गोष्टीवर नीट लक्ष केंद्रितच करू शकत नाही. ही अस्वस्थता आणि चिंता म्हणजेच उद्धच्च कुकुच्च नावाचा अडथळा. ह्या अडथळ्यामुळे आपलं मन वाऱ्याने खवळलेल्या पाण्यासारखं होतं, जिथे कोणतीही स्पष्टता, कोणतीही खोली शिल्लक राहत नाही. मग ह्या डिजिटल वादळात आपल्या मनाची नौका स्थिर कशी ठेवायची? इथे पुन्हा ज्ञानाचे 2 घटक मदतीला येतात. पहिला, वीर्य म्हणजेच सकारात्मक ऊर्जा. ही ऊर्जा आपल्याला डिजिटल उपकरणांच्या वापरासाठी जाणीवपूर्वक काही सीमा निश्चित करण्यासाठी लागते, जसं की दिवसातला काही वेळ नो स्क्रीन झोन म्हणून ठरवणे. आणि दुसरा घटक आहे समाधी म्हणजेच एकाग्रता. एका वेळी एकच काम करण्याची सवय लावणे. यालाच आजच्या भाषेत माइंडफुलनेस किंवा डीप वर्क असंही म्हणतात. हे आपल्या विखुरलेल्या मनाला पुन्हा एकत्र आणण्यासारखं आहे. तर मग हे ज्ञान केवळ ऐकून किंवा बौद्धिक स्तरावर समजून घेऊन पूर्ण होत नाही, नाही का? त्याला रोजच्या जीवनात उतरवणं, त्याचा सराव करणं, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी सराव पद्धत पाहूया, जी आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग अगदी सहज बनवू शकतो. हा एक साधा पण खूप प्रभावी सराव आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला फक्त 5 मिनिटं द्या. शांत बसा आणि स्वतःला विचारा, आज दिवसभरात माझ्या मनाचं पाणी कसं होतं? ते रंगांनी भरलेलं होतं, उकळत होतं की खवळलेलं होतं? कोणताही न्याय न देता फक्त ओळखा. आणि मग एक संकल्प करा की उद्या मी यावर उपाय म्हणून कोणता एक उजळ धम्म जाणीवपूर्वक विकसित करण्याचा प्रयत्न करेन. हा छोटासा सराव आपल्यात खूप मोठं परिवर्तन घडवू शकतो. आणि जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी. जरा विचार करा, आपल्या आयुष्यात सध्या कोणत्या क्षेत्रात स्पष्टतेची, शांततेची सर्वाधिक गरज आहे? आणि त्यासाठी या 7 उजळ धम्मांपैकी कोणता एक घटक आपण जाणीवपूर्वक विकसित करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्या आतच दडलेलं आहे. तेच उत्तर त्या 500 भिक्खूंना जेतवनाच्या शांततेत मिळालं होतं आणि तेच उत्तर आज आपल्याला या कालातीत शिकवणीतून मिळू शकतं. तोच आपला मार्ग आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा.